First of all, welcome students. In the last lecture, we have already solved the examples of derivatives of composite functions. In this lecture, I will start the next point, and the next point is the geometrical meaning of derivative. In this, we find the slope of the tangent at that point on the curve. Geometrical meaning of डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय करायचं आहे, स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू काढायची आहे. कशाच्या, दिलेल्या कर्वच्या दिलेल्या पॉइंटच्या जागी असणाऱ्या स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये फाइंड करायची आहे, जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. द स्लोप ऑफ द टँजंट ॲट द पॉइंट pxy इज गिवन बाय, कॅल्क्युलेट कसा केला जातो, बाय द व्हॅल्यू ऑफ dy by dx at the point xy. We have to differentiate the given curve y and find the value of dy by dx at the point xy. स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट करायचं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक पॉईंटच्या कोऑर्डिनेटच्या ज्या व्हॅल्यूज दिले त्या व्हॅल्यूज आपल्याला पुट करायचे असतात. ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल पाहिजे. First example is, for example, if y equal to x square minus 6x plus 5, then the slope of the tangent at the point 1, 3 is given by. Given curve is x square minus 6x plus 5 and given points coordinates are 1, 3. We have to find the slope and we know that the value of slope is equal to dy by dx at the point xy. Therefore, here we get formula slope is equal to dy by dx at the coordinates 1, 3. Now differentiating the given curve, we get derivative of x square as 2x and derivative of minus 6 as minus 6 at the points 1, 3. Here specific the value of x coordinate is 1. Therefore put x is equal to 1 in the given equation. We get 2 into 1 minus 6 is equal to minus 4. अशा प्रकारे कोणत्याही कर्वच्या स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या कर्वला डिफरन्शिएट करायचं आहे आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट्स त्याच्यामध्ये घालून येणारी व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ती म्हणजेच काय असते, तुमची स्लोप ऑफ टँजंटची व्हॅल्यू असते. हा पॉईंट आपल्याला नेक्स्ट टॉपिकमध्ये परत यूज करायचा आहे. तिथे मी तुमचा हा पॉईंट डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. इथं फक्त तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण ह्याच्यातला पुढचा पार्ट चालू करणार आहोत. पुढचा पार्ट आहे आपला डेरिव्हेटिव्ज ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. जसं आपण कंपोजिट फंक्शन पाहिलं तसं आता आपल्याला काय पाहायचं आहे, डेरिव्हेटिव्ज ऑफ इनव्हर्स फंक्शन. For finding the derivatives of inverse function, we have one theorem. Now, first we see the statement of the theorem and its proof. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की कंपोजिट फंक्शनमध्ये थेरम आणि थेरमचं प्रूफ हे बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली हाही थेरम आणि ह्या थेरमचं प्रूफ ही तुमच्या बोर्ड एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रूफ लिहायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे आणि समजावून घ्यायचं आहे व्यवस्थित. नेक्स्ट, द स्टेटमेंट इज, सपोज y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. y हे x मधलं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. x मधलं डिफरन्शिएबल फंक्शन आहे म्हणजे काय, एक्सच्या टर्ममधले इक्वेशन आहे आणि त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो. त्याला आपण म्हणतो की डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे ऑन अँड इंटरवल i and y is 1, 1 on to and dy by dx is not equal to 0 सांगितलेलं आपल्याला. दिलेलं फंक्शन y हे कसं आहे, 1, 1 आहे, ऑन टू आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे की dy by dx ची व्हॅल्यू ही काय आहे, नॉट इक्वल टू 0 आहे. Also, f inverse of y is differentiable on f of I. Then d by dy of f inverse of y is equal to 1 upon f dash of x. बघा इथं आपल्याला कर्व दिलं y इक्वल टू एफ ऑफ एक्स. हे फंक्शन एफ जर आपण अपोजिटला शिफ्ट केलं तर ते टर्म काय होणार, एफ इनवर्स. कशाचं, एफ इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू, इकडे शिल्लक राहणार फक्त एक्स. ह्याला आपण म्हणतो इनवर्स फंक्शन. त्याचा डेरिव्हेटिव्ह आणि आतलं फंक्शन तुमचं कुठल्या व्हेरिएबलमध्ये आहे, वाय मध्ये, म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसाला, वायला. म्हणून टर्म तर तुमची डी बाय डी वाय ऑफ एफ इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स.
आता एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, फंक्शन एफचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कसं घ्यायचं आपल्याला, एक्स घ्यायचा आहे. और ह्याच्यासाठी अल्टरनेट सांगितलेले टर्म आपल्याला dx by dy is equal to 1 upon dy by dx where dy by dx is not equal to 0. इथं dx by dy हा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन आहे आणि y इक्वल टू एफ एक्स फंक्शन असल्यामुळे dy by dx हा आपल्या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आहे. dy by dx जिओमेट्रीमध्ये असल्यामुळे त्याची व्हॅल्यू नेहमी आपल्याला काय असावी लागते, नॉन झिरो. नाउ वी विल सी द प्रूफ. Let delta u delta y be small increments in u and y corresponding to the small increment delta x in x. म्हणजे x मधलं स्मॉल इन्क्रीमेंट जर डेल्टा x असेल तर u मधलं स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा u असणार आहे, y मधलं स्मॉल इन्क्रीमेंट डेल्टा y असणार आहे. नेक्स्ट, as delta x tends to 0, delta u also tends to 0, delta y also tends to 0. We know that delta x upon delta y into delta y upon delta x is equal to always 1. Therefore, we get delta x upon delta y is equal to, shift this term opposite side, therefore we get 1 upon delta y upon delta x where delta y upon delta x is not equal to 0. Now taking limit delta x tends to 0 on both sides, we get दोन्ही बाजूला लिमिट घेतल्यानंतर this term is limit delta x tends to 0 delta x upon delta y is equal to limit delta x tends to 0 1 upon delta y upon delta x. Now here we have to use Leibniz notation. For that we know that the terms in the denominator and term in the limit condition are both same, but here we see that here the term in the denominator is delta y and in the limit condition is delta x. Therefore we have to change this delta x and we have to replace it by delta y. For that we are given that delta x tends to 0 then delta y also tends to 0. म्हणजे काय, इथं आपल्याला आता लेबनिज नोटेशन यूज करायचं आहे. लेबनिज नोटेशन यूज करत असताना इथे दिलेली टर्म आणि लिमिटमधली ही कंडिशन, ह्या दोन्ही टर्म्स काय असाव्या लागतात, सेम असाव्या लागतात. पण ह्या टर्ममध्ये इथं डिनॉमिनेटरमध्ये तुमचा डेल्टा वाय आहे आणि इकडे कंडिशनमध्ये काय दिलं आहे तुम्हाला, डेल्टा एक्स दिलेला आहे. म्हणजे हा डेल्टा एक्स आपल्याला काय करायला पाहिजे, आता चेंज करायला पाहिजे आणि त्याच्या जागी कोणती टर्म घ्यायला पाहिजे, डेल्टा वाय. देअरफॉर वी गेट लिमिट डेल्टा वाय टेंड्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन delta y is equal to 1 upon limit delta x tends to 0 delta y upon delta x. Call this as equation number 1. Since y equal to f of x is differentiable function of x, we have by Leibniz notation limit delta x tends to 0 delta y upon delta x is equal to dy by dx. Call this as equation number 2. Putting the value of equation 2 in the equation 1, we get limit delta y tends to 0 delta x upon delta y is equal to 1 upon dy by dx. Call this as equation number 3. इथं आता आपण इक्वेशन 2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यावर तुमची इक्वेशन 3 ची व्हॅल्यू तयार झाली. इन द इक्वेशन 3 द व्हॅल्यू ऑफ RHS एक्झिस्ट अँड इज फायनाईट. dy by dx काढता येतोय म्हणजे तो एक्झिस्ट होतोय आणि तो कसा आहे, फायनाईट आहे. उजवी बाजू जर एक्झिस्ट होत असेल आणि फायनाईट असेल तर डावी बाजू सुद्धा काय व्हायला पाहिजे, एक्झिस्ट व्हायला पाहिजे आणि फायनाईट असायला पाहिजे. अँड इट्स व्हॅल्यू काय असायला पाहिजे, इज. ह्या कंडिशन ह्या टर्मला सुद्धा आपण जर लेबनिज नोटेशन यूज केलं तर ह्या टर्मची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, लिमिट डेल्टा वाय टेंड्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू dx अपॉन dy. Therefore, putting this value in equation 3, we get dx by dy is equal to 1 upon dy by dx where dy by dx is not equal to 0. इथं हा थेरमचं प्रूफ आपलं कंप्लीट झालेलं आहे. बघा इथं काय सांगितलेलं तुम्हाला, जेव्हा इनवर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह करायचं असतं तेव्हा फॉर्म्युला काय यूज करायचं आपल्याला, dx by dy इज इक्वल टू 1 अपॉन dy by dx. सिमिलरली समजा आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची असेल आणि जर dx by dy ची व्हॅल्यू माहीत असेल तर आपण काय म्हणणार, dy by dx इज इक्वल टू 1 अपॉन dx by dy. फक्त टर्म्स काय होणार तुमच्या, इंटरचेंज होणार. इकडं तुमचा dy by dx आला तर इकडं dx by dy येणार, इकडं dx by dy आला तर
इकडे काय येणार आहे तुमचा dy/dx. आणि इनवर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण हा फॉर्म्युला यूज करून एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पहिले एक्झाम्पल आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y = e⁻²x-3 using the derivative of the inverse function x = f inverse of y. म्हणजे y = e⁻²x-3 हे दिलेला कर्व आहे. ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, dy/dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह यूज करून x = f इनवर्स ऑफ y हे इनवर्स फंक्शन आहे. त्याच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू यूज करून आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, dy/dx ची व्हॅल्यू. त्यासाठी मग आपल्याला पहिल्यांदा dx/dy ची व्हॅल्यू फाइंड करायला हवी. Therefore, given curve is y = e⁻²x-3. We first find the inverse of the function y = f of x, that is the value of x in terms of y. Therefore, हे दिलेले जे इक्वेशन आहे y = जी टर्म आहे ते आता इक्वेशन आपल्याला x = करायचं आहे. For that we have to remove this e. Therefore, we take log on both sides. Or by using the definition of logarithm, this term e becomes log on the opposite side. Therefore, we get log of y is equal to 2x minus 3. Therefore, simplifying it, we get 2x is equal to log of y plus 3. Therefore, we get x equal to f inverse of y is equal to log of y plus 3 divided by 2. Now, differentiating with respect to y. इथं x हे y मधलं फंक्शन असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घेतला आपण. देन वी गेट dx/dy इज इक्वल टू, डिनॉमिनेटर मधला हाफ कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर येणार. वी हॅव टू टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ ओनली log y. Since derivative of log x is 1/x, therefore derivative of log y is 1/y, and derivative of 3 is equal to 0 since it is a constant term. Therefore, we get simplified answer as dx/dy is equal to 1/2y. dx/dy ची आपल्याला किती मिळाली, 1/2y. बट वी हॅव टू फाइंड, काय फाइंड करायचं आपल्याला, dy/dx, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन काढायला सांगितलेलं आहे. मग वी नो the formula of inverse function, we use it reverse. Therefore, we get dy/dx is equal to 1/dx/dy. आपल्याला dy/dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि dx/dy ची व्हॅल्यू ऑलरेडी माहित आहे म्हणून आपण फॉर्म्युला यूज केला dy/dx is equal to 1/dx/dy. Therefore, we get it as 1/1/2y, that is 2y only. Putting the value of y, we get is equal to 2 into e⁻²x minus 3. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला कर्व देऊन कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढताना इनवर्स फंक्शन यूज करायला सांगतात तेव्हा काय करायचं, स्पेसिफिक जेव्हा सांगतात तेव्हाच ही मेथड फॉलो करायची आहे. तेव्हा दिलेलं वायचं कर्व हे पहिल्यांदा एक्स मध्ये शिफ्ट करायचं, म्हणजे एक्स इक्वल टू इक्वेशन तयार करून घ्यायचं. म्हणजे प्लस मधल्या टर्म, मायनस मध्ये, मल्टिप्लिकेशन मधली टर्म, कोशंट मध्ये ह्या सगळ्या टर्म्स ऍडजस्ट करायच्या आणि एक्स इक्वल टूचं इक्वेशन तयार करायचं. म्हणजे तुमचं इनवर्स फंक्शन तयार होतं. त्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हणजे तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळते, dx/dy ची व्हॅल्यू मिळते. आणि मग फॉर्म्युला यूज करायचा dy/dx इज इक्वल टू 1/dx/dy चा, म्हणजे तुम्हाला काय मिळतो, dy/dx ची व्हॅल्यू मिळते. नेक्स्ट फंक्शन आपण घेतले. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन y = x * cos x. इथं आपल्याला प्लेन सांगितलेलं आहे की y = x cos x हे फंक्शन आहे, तर त्याच्या इनवर्स फंक्शनची, इनवर्स फंक्शन म्हणजे आता इथं कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, dx/dy ची. मग आता dx/dy ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय माहित पाहिजे, dy/dx. Therefore, we have to differentiate this curve first. Given curve is y is equal to x * cos x. Now differentiating with respect to x. Here x and cos x are connected with product sign, multiplication sign. Therefore, we have to use product rule for finding the derivative. Differentiating with respect to x, we get y as dy/dx is equal to u. ही रूल इथं आपल्याला यूज करायचं आहे. We knew that derivative of u into v is equal to u into derivative of v
plus v into derivative of u. Use this rule here. Therefore, put first term x as it is and take derivative of the second term, that is derivative of cos x, plus keep second term as it is, therefore cos x as it is and take derivative of x. Therefore, last term is derivative of x. Now keep x as it is, and we know that derivative of cos x is minus sin x, plus keep cos x as it is and derivative of x is equal to 1. Therefore, we get answer dy by dx is equal to minus x sin x plus cos x. जे dy by dx ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, मायनस एक्स साइन एक्स प्लस cos x. बट वी हॅव टू फाइंड, काय फाइंड करायचं आपल्याला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, म्हणजेच कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, dx बाय dy. इनवर्स म्हटलं की dx बाय dy आणि नुसता डेरिव्हेटिव्ह म्हटलं की dy बाय dx असतो. न आपल्या इनवर्स फंक्शनचा फॉर्म्युला यूज केला, dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx, आणि dy बाय dx व्हॅल्यू आपण ऑलरेडी काढलेली आहे, फक्त ती कुठे लिहायची आपल्याला, डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे इथे तुमचं एक्झाम्पल कंप्लीट होईल. हे एक्झाम्पल तुम्ही सोडवताना जेव्हा इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा म्हणतात तेव्हा सिम्पली प्लेन दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढत जायचं, म्हणजे तुम्हाला dy बाय dx ची व्हॅल्यू मिळते. आणि तिथं इनवर्सचा जो फॉर्म्युला आहे तो इनवर्स फंक्शनचा फॉर्म्युला यूज करा, म्हणजे तुमच्या इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळतो. आणखी एक एक्झाम्पल आपण आता ह्यातलं पाहणार आहोत. Now last example is find the derivative of the inverse of the function y equal to 2x cube minus 6x and calculate its value at x is equal to minus 2. इथं काय सांगितलं बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स फंक्शन. इनवर्स फंक्शन म्हणजे कशाचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला, dx बाय dy चा, बरोबर आहे, अँड कॅल्क्युलेट इट्स व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू मायनस 2. dx बाय dy फाइंड करून स्पेसिफिक त्याची व्हॅल्यू x इक्वल टू मायनस 2 साठी किती येते ते आपल्याला फाइंड करायचे आहे, बरोबर आहे. चला मग सोडवायला सुरुवात करा. आन्सर हिअर गिवन कर्व इज y इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x. देयरफॉर we have to find first dy by dx. For that, differentiating with respect to x, we get derivative of y as dy by dx. 2 as it is and derivative of x cube is 3x square. Therefore, we get its term as 6x square and derivative of minus 6x is minus 6. Take 6 common. Therefore, we get 6 into bracket x square minus 1 as the value of dy by dx. dy by dx व्हॅल्यू मिळाली म्हणजे आपला इनवर्स फॉर्म्युला यूज करायचा. We have dx by dy is equal to 1 upon dy by dx. Therefore, we get dx by dy is equal to 1 upon 6 into bracket x square minus 1. पण इथं आपलं सोल्युशन कंप्लीट होत नाही, कारण का, we have to calculate its value at x is equal to minus 2. For we have to find dx by dy at x equal to minus 2. Therefore, put x equal to minus 2 in the given function or given equation. Therefore, y is equal to 2 into minus 2 चा cube minus 6 into minus 2 is equal to, we get it as minus 4. Therefore, when x, the value of x is minus 2, the value of y is minus 4. Therefore, here we write dx by dy at y is equal to minus 4 is equal to 1 upon dy by dx at x is equal to minus 2. Next, put the value of x at as minus 2. Therefore, we get 1 upon 6 into minus 2 square minus 1. Therefore, here we get 1 upon 6 into minus 2 square minus 1. And simplifying it, we get answer as 1 upon 18. म्हणजे इथं आपल्याला व्हॅल्यू किती मिळते, 1 upon 18 मिळते. डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन काढून स्पेसिफिक एखाद्या पॉईंटला काढा म्हटल्यानंतर स्पेसिफिक जो पॉईंट सांगितलेला आहे तीच व्हॅल्यू आपल्याला इक्वेशनमध्ये घालायची आहे आणि परत इक्वेशन पुढे सोडवायचे आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळतं, फायनल आन्सर मिळतं. आणि तर आपलं हे एक्झाम्पल आणि आजचं हे लेक्चर आपण कंप्लीट करतो आहोत. पुढच्या लेक्चरला आपण ह्यातलेच एक्झाम्पल्स पाहणार आहोत. ह्यातलेच एक्झाम्पल्स, आता अशा टाईपचे जे एक्झाम्पल्स तुमच्या बुक्समध्ये दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पुढच्या लेक्चरला आपण आता राहिलेला पार्ट पाहूया. थँक्यू वन्स अगेन.